या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभु सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत प्रिय असलेला शिक्षक दिन। आपल्या सगळ्यांना तर ज्ञात आहेच की आपल्या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबरचा। ते जसे थोर तत्वज्ञ होते तसे महान शिक्षकही होते। तेव्हा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 5 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये शिक्षक दिन या नात्यानं साजरा केला जातो। शिक्षक, अध्यापक, गुरु असे शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे सगळे शब्द सामान्यतः माणसं सारख्या अर्थाने वापरतात, पण खरं सांगायचं झालं तर याच्यामध्ये थोडासा भेद आहे। शिक्षक हा शब्द तुलनेनं अलीकडचा आहे। प्राचीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये ज्ञानदान करणाऱ्या अध्यापकाला गुरु म्हटलं जात असे। गुरु कोण याच्या फार सुंदर व्याख्या आपल्याकडे आलेल्या आहेत। जो अज्ञान घालवतो, ज्ञानाचा प्रकाश दाखवतो आणि विद्यार्थ्याला ज्ञानसंपन्न करतो त्याला गुरु असं म्हटलं जातं। आणखीन एक अतिशय सुंदर व्याख्या, गृणाति धर्ममिति, तो गुरु जो धर्माचं म्हणजे कशाचं, नीती, सदाचार, जीवनमूल्य आणि सद्गुण यांचं शिक्षण देतो त्याला म्हणतात गुरु। केवळ पाठ्यपुस्तकातला धडा, पाठ्यपुस्तकातली कविता किंवा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेवढं शिकवणं म्हणजे गुरुपद नाही, त्याला शिक्षक म्हणत नाहीत। जो त्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट प्रकारचा नागरिक तयार करतो, त्याच्या संपूर्ण जीवनाला जीवनमूल्यांची, सद्गुणांची एक सुंदर बैठक निर्माण करून देतो, त्याला आपल्याकडे गुरु किंवा शिक्षक असं म्हटलं जात असे। आपल्याकडे परंपरेने चालत आलेले जे अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये खरा गुरु म्हणजे आचार्य असं म्हटलं जात असे। आणि म्हणून पूर्वी जी गुरुकुल होती त्यांना आचार्य कुल असं सुद्धा म्हटलं जात असे। हे आचार्य अत्यंत बुद्धिवान, अत्यंत प्रज्ञावंत असत आणि अशा क्षमतेचे असत की 10,000 विद्यार्थ्यांना ज्ञान करण्याची क्षमता या आचार्यांच्या ठायी असे। प्राचीन भारतामधल्या अनेक विद्यापीठांचा उल्लेख आपल्याला मिळतो, ज्याच्यामध्ये नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, त्याच्या जोडीला गुजरातमधलं वल्लभी विद्यापीठ, अशा अनेक विद्यापीठांचा उल्लेख आपल्याकडे सापडतो। या विद्यापीठांमध्ये
सर्व विद्या, सर्व कला म्हणजे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या विद्या कलांचं शिक्षण आमचे गुरु, आमचे अध्यापक, आमचे शिक्षक देत असत. चिंतामणी नावाच्या ग्रंथामध्ये तर गुरुचे 12 प्रकार दिलेले आहेत. कुलार्ण नावाचं एक आपल्याकडे तंत्र सांगणारा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तर गुरुचे 6 प्रकार दिलेले आहेत. आणि त्या 6 प्रकारामधला पहिला प्रेरक, दुसरा सूचक, तिसरा बोधक असं करत करत शेवटचा जो प्रकार आहे तो शिक्षकाचा दिलेला आहे. म्हणजे शिक्षक ही संज्ञा आपल्याला ज्ञात आहे, पण पूर्वापार चालत आलेली जी संज्ञा आहे ती प्रधान संज्ञा म्हणजे गुरु हीच आहे. म्हणून आमच्याकडच्या प्रज्ञावंतांनी, हुशार लोकांनी गुरूंचे 2 प्रकार केले. एकाला म्हणतात दीक्षा गुरु आणि दुसऱ्याला म्हणतात शिक्षा गुरु. जो परमार्थाचं, अध्यात्माचं ज्ञान आपल्या शिष्याला गुरुकुलामध्ये प्रदान करतो त्याला दीक्षा गुरु म्हणतात. म्हणजे अलौकिक ज्ञान, अलौकिक विद्या प्रदान करणारा तो दीक्षा गुरु. आणि शिक्षा गुरु म्हणजे लौकिक गुरु, ज्याला विद्यार्थी दक्षिणा देत असे आणि लौकिक विद्या प्राप्त करत असे, अशा शिक्षकांना शिक्षा गुरु असं म्हटलेलं आहे. ही परंपरा आपल्या राष्ट्रामध्ये अत्यंत प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत चालत आलेली आहे. आज सुद्धा अगदी प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत लौकिक विद्या प्रदान करणारे जसे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, तसे अगदी अत्युच्च स्थानी असलेले त्या त्या विभागाचे अधिष्ठाते आहेत, प्राध्यापक आहेत, जे लौकिक विद्या आपल्या विद्यार्थ्यांना प्रदान करतात. पण याही पलीकडे अलौकिक विद्या आहे, ती आपल्या जीवनाचं रहस्य उलगडणारी, मानवाला आत्मोन्नत करणारी जी विद्या आहे त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. त्या अध्यात्माचं ज्ञान देणारा जो शिक्षक त्याला आपल्याकडे दीक्षा गुरु असं म्हटलेलं आहे. मग भले अवतार सुद्धा असोत, राजप्रासादामध्ये अत्यंत लाडाकोडानं वाढलेले राजपुत्र युवराज असोत, या सगळ्यांना शिक्षकांच्याकडे जाऊन ज्ञान, लौकिक विद्या या मिळवायलाच लागलेल्या आहेत. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांना आपण आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम आणि पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण म्हणतो. पण त्या दोघांना सुद्धा गुरुकुलामध्ये राहून गुरुकडून विद्या ग्रहण करावी लागलेली आहे. वसिष्ठांनी रामचंद्रांना अलौकिक विद्या दिली आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांना लौकिक विद्या दिली. तसे भगवान श्रीकृष्णांचे सुद्धा 2 शिक्षक आहेत. त्यातले एक प्रत्यक्ष गोकुळामधले गर्गाचार्य आणि दुसरे जे ज्या गर्गाचार्यांच्या नावावर गर्गसंहिता नावाचा थोर ग्रंथ आहे, आणि दुसरे म्हणजे सांदीपनी गुरुजी, की ज्यांच्या आश्रमामध्ये बलराम श्रीकृष्ण जाऊन राहिलेले होते आणि अत्यंत दरिद्री कुटुंबामधून आलेला सुदामाही तिथे शिक्षण घेत होता. राव रंक, श्रेष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब असे भेदभाव गुरुकुलामध्ये नसत. अगदी राजप्रासादामधून युवराजाला तरी त्याला गुरुच्या पुढे मांडी घालून बसून साष्टांग प्रणिपात करून विद्या मिळवावी लागत असे. भगवान श्रीकृष्णाने जी विद्या प्राप्त केली ना सांदीपनींच्याकडून, त्याच्यामध्ये 14 विद्या 64 कलांचा उल्लेख आलेला. नानाविध प्रकारच्या कला आहेत. प्रहेलिका आहेत, म्हणजे पहिली ओळ एखाद्या श्लोकाची सांगायची आणि त्याची समस्या पूर्ती करायची, किंवा एखादा श्लोक कोड्यामध्ये घालायचा आणि त्याचं उत्तर काय सांगा असं म्हणायचं. आम्हाला आमचे संस्कृतचे शिक्षक
आम्ही ज्या वेळेला माध्यमिक शाळेमध्ये होतो त्यावेळेला अशा स्वरूपाचे श्लोक सांगत असत. एक श्लोक मला आठवला, अपदो दूरगामीच साक्षरो नच पंडितः अमुखः स्फुटवक्ताच यो जानाति स पंडितः. फार सुंदर श्लोक आहे. गुरुजी म्हणायचे कोण ओळखा म्हणजे झाला. आता अपदो दूरगामीच म्हणजे पाय नाहीत पण दूरवर कुठेही जगामध्ये जाता येतं त्याला. साक्षरो नच पंडितः, साक्षर आहे बरं का पण पंडित नाही, विद्वान नाही. अमुखः, त्याला मुख नाहीये बोलायला पण स्फुटवक्ता आहे. यो जानाति, हे कोण आहे हे जाणणारा, यो जानाति स पंडितः, त्याला पंडित म्हणतात. आणि मग विचार करताना लक्षात येतं की अरे या प्रहेलिकेचं कोड्याचं उत्तर आहे आणि ते म्हणजे पत्र. जशी समस्यापूर्ती असे तसे या प्रहेलिका सुद्धा असत. पत्र कसं, अपदो, पाय नाही आहेत त्याला पण जगामध्ये कुठेही जातं. साक्षर म्हणजे त्याच्यावर अक्षरे लिहिलेली असतात पण ते पंडित नव्हे कारण ती दुसऱ्याने लिहिलेली असतात. अमुख हा, त्याला मुख नाही आहे कारण ते वाचावं लागतं म्हणून ते स्फुटवक्त आहे. म्हणून हे जो जाणतो त्याला काय म्हणतात तर त्याला पंडित असं म्हणतात. अशा नानाविध विद्या कलांचं शिक्षण हे पूर्वी आपल्या गुरुकुलामध्ये दिलं जात असे की ज्यामुळे त्या विद्यार्थ्याची बहुश्रुतता वाढावी. आज नवीन अभ्यासक्रमामध्ये को करिक्युलम अभ्यासक्रम आलेला आहे. पुरवणी वाचन देतात, अन्य काही अभ्यास देतात, तो त्याच स्वरूपाचा आहे. पण आपल्या राष्ट्रामध्ये सहस्रावधी वर्ष ही पद्धत रूढच आहे की ज्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याचं पाठांतर वाढावं, कंठांतर घडावं, ग्रंथांचे अर्थ त्याला कळावेत आणि त्याची बुद्धिमत्ता जसं सूर्याच्या प्रकाशामुळे एखादं कमळ उगवतं त्याप्रमाणे चौफेर उमलावी अशी धारणा शिक्षकांची, गुरुजींची होती. म्हणून आपल्याकडे एका संस्कृत सुभाषितामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की यः पठति लिखति पश्यति पृच्छति. बघा काय काय सांगितलेलं आहे. जो पाठांतर करतो, जो प्रतिदिनी काहीतरी लिहितो, जो डोळे उघडे ठेवून पाहतो, जो शिक्षकाला प्रश्न विचारतो, सज्जनांच्या संगतीमध्ये राहतो, त्याची बुद्धी, त्याची प्रज्ञा कमळ ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने विकसित होतं तशी त्याची बुद्धी ही प्रचंडपणे विकास पावते असं त्या सुभाषितामध्ये सांगितले. फार सुंदर आहे. आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की ती संवाद स्वरूपाची आहे. एक दिशा मार्ग नाही, बोलू नकोस, घालीन रपाटा का मारू छडी असं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे शिक्षकाशी संवाद करून ज्ञान मिळवा असं सांगितलेलं आहे. म्हणून आपली सगळी उपनिषद काढून पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल की ही सगळी संवाद रूप आहेत गुरु शिष्यांची. आपण वेदांच्या अंतरंगामध्ये डोकावलात तर आपल्या लक्षात येईल की त्यात जास्तीत जास्त संवादच आहेत. आपण रामायण महाभारत काढून पाहिलं, भागवत काढून पाहिलं, पुराण काढून पाहिलीत, आपल्या लक्षात येईल की ही सगळी गुरुशिष्य संवादाची मांडणी अतिशय सुंदरपणे केलेली आहे. म्हणून भगवद्गीतेनं सांगितलेले आपल्याकडे की तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तत्वदर्शीन, ज्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं असे श्रेष्ठ जन मग तुला, नंतर तुला ते ज्ञान उलगडून सांगतील. केव्हा? पहिल्यांदा साष्टांग प्रणिपात म्हणजे विनम्रता धारण करून गुरुजवळ जायचं, सेवया, सेवा करून, कारण पूर्वी गुरुकुलामध्ये राहावं लागत असे, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे परिप्रश्नेनं, म्हणजे प्रश्न विचारायचे आणि त्या संवादातून आपण ज्ञानाची प्राप्ती करायची. ही पद्धत किती सुंदर होती पहा आपल्याकडे. पण ही एकच पद्धत होती असं नाही.
विविध पद्धती आपल्या राष्ट्रामध्ये या प्रचलित होत्या. पुढे आपण त्याचा थोडका विचार करणार आहोत. पण अशा परंपरेमध्ये आमच्याकडचे जे विद्यार्थी घडले त्यांनी समाजावर, राष्ट्रावर काहीतरी चिरंतन ठसा उमटवला. मला गोष्ट आठवली ती आपले भूतपूर्व अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांची. चिंतामणराव देशमुख अत्यंत बुद्धिवान होते. बुद्धिवान म्हणजे काय, एक पाठी म्हणाना, एकदा ऐकलं की त्यांना पाठ होत असे. टीप कागदासारखी बुद्धी होती. शिक्षकांनी काही सांगावं पटकन स्मरणात राहायचं. एकदा वाचलं की स्मरणात राहायचं. वेगळं काही करावंच लागायचं नाही त्यांना. इतकी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली होती. भोजराजाच्या राजसभेमध्ये म्हणे असे लोक होते की भोजराजा समस्या घोषित करत असे. नवीन श्लोक कोणी म्हटला तर त्याला 10 लक्ष सुवर्ण मुद्रा मिळतील. तेव्हा पंडित जन यायचे आणि अवघडातला अवघड श्लोक तयार करून घेऊन यायचे. तो त्यांनी म्हटला की मग भोजराजाच्या राजसभेमधले जे एक पाठी असत ते म्हणायचे हा नवीन नाही आहे श्लोक, आम्हाला माहिती आहे म्हणून दाखवायचे. द्विपाठी म्हणजे दोनदा ऐकल्यावर ज्यांना पाठ व्हायचा ते म्हणायचे अहो आम्हालाही माहिती आहे. त्रिपाठी जे होते 3दा ऐकल्यावर पाठ झालेले ते म्हणायचे आम्हालाही पाठ आहे, आम्ही म्हणून दाखवतो. अशी प्रज्ञावंत मंडळी आपल्या राष्ट्रामध्ये होती. किंवा वेदी, द्विवेदी, त्रिवेदी ही नावं 1, 2, 3, 4 वेदांचं पठण ज्यांनी केलं आणि जे घनपाठी झाले त्यांना दिली गेलेली आहेत. चिंतामणराव देशमुखांचं संस्कृत अतिशय उत्तम होतं आणि चिंतामणराव बघता 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 पदवीधर झाले. पुढे राजकारणात गेले आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री झाले. त्यांच्या प्रगल्भ विचारांचा ठसा आज सुद्धा भारतीय अर्थशास्त्रावर आहे. भारतामध्ये छोटी छोटी धरणं बांधावीत की ज्याच्यामुळे पाण्याची समस्या या राष्ट्राला कधीही भेडसावणार नाही असं त्यांनी केवळ सांगितलेलं नव्हतं, अशी एक सुंदर योजनाही त्यांनी तयार केलेली होती. पण जरी एवढे ते अर्थमंत्री झाले तरी आपल्या शिक्षकांना कधी विसरले नाहीत. शिक्षकही तसेच होते हो, इतके ज्ञानवंत, इतके प्रज्ञावंत की चिंतामणराव देशमुख आपल्या कोकणामध्ये आले आणि आपल्या गावी गेले, रोह्याला गेलेले होते. बरोबर काही सचिव मंडळी, पूर्वी स्टेनगनवाले नसत बरोबर, बरं का, बंदूकधारी कोणी नसत, कुत्रे नसत बरोबर अगोदर पुढे जाऊन वास घ्यायला, काही नाही, मुक्त प्रवेश असे आणि मंत्री कोणालाही सहज भेटू शकत असत. चिंतामणराव देशमुख रोह्यामध्ये गेले ते त्यांनी आपल्या सारथ्याला म्हणजे ड्रायव्हरला पटकन सांगितलं, ही बघ छोटी गल्ली दिसते, इथे घे आत, या बोळामध्ये गाडी घे. ती जागा इतकी अरुंद होती की ड्रायव्हर जरा गोंधळला. कशी बशी गाडी त्यानं त्या बोळामध्ये घेतली आणि पुढे गेल्यानंतर मागच्या गाड्याही जरा गोंधळल्या, 1-2 गाड्या होत्या. पोलिसही मागे आले. गाडी थांबली, एका छोट्या घरात पुढे थांबली. चंद्रमौळी झोपडीसारखं घर. बाहेरची जागा गाईच्या शेणानं स्वच्छ स्वारवलेली आणि त्याच्यावर चटई टाकून एक वृद्ध ग्रहस्थ बसलेले होते. चिंतामणराव देशमुख अर्थमंत्री भारताचे पुढे गेले, पायातले जोडे अगोदर काढले, पायऱ्या चढून वर गेले आणि त्या वृद्ध ग्रहस्थाला साष्टांग प्रणिपात केला. त्या ग्रहस्थानी असा हात धरला आणि ते म्हणाले, बाळा कोण तू, मला का नमस्कार करतोयस? त्यावेळेला एवढा प्रज्ञावंत हा मनुष्य गहिवरला, डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, गुरुजी मी तुमचा लाडका चिंतामणी. शाळेमध्ये तुम्ही मला ज्ञान दिलत, शिकवलत, मार्ग दाखवलात, प्रसंगी शिक्षाही केलीत. आज तुमचा हा चिंतामणी भारताचा अर्थमंत्री झालाय, पण तो माझ्या कर्तृत्वाने नाही, तुमच्या शिकवणुकीमुळे, तुमच्या शिक्षणामुळे मी घडलेलो आहे. केवढी कृतज्ञ भावना. असे गुरुशिष्य या भारतामध्ये असे नांदून गेलेले आहेत की ज्यांचा आठव
मनामध्ये जागला तरी कंठ दाटून येतो, डोळ्यात पाणी येतं, अंगावर रोमांच उभे राहतात. अहो, शिक्षक दिन आपण प्रतिवर्षी साजरा करतो. त्या शिक्षक शब्दाचा अर्थच मुळी फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये शिक्ष असा धातू आहे संस्कृत भाषेमधला. त्याचा अर्थच असा आहे शिकणे, शिकविणे. आणि त्याला क असा प्रत्यय लागलेला आहे. क म्हणजे संस्कृत भाषेत क अक्षराचा अर्थ आहे प्रजापती किंवा ब्रह्मदेव. तेव्हा जो आपल्या अध्ययन अध्यापन पद्धतीतून ब्रह्मदेवासारखी सृष्टी निर्माण करतो आणि विद्यार्थ्याला भरभरून ज्ञान देतो, त्याला शिक्षक असं म्हणतात. अध्ययन अध्यापन पद्धती शिक्षकाच्या माध्यमातून चाललेली आपल्या राष्ट्राचं वैभव आहे. कोणतीही विद्या, कोणतीही कला जरी आपण घेतली तरी ती अध्ययन अध्यापनाशिवाय मार्गी लागूच शकत नाही. कोणतीही असो, औपचारिक असो अनौपचारिक असो, कोणतीही असली तरी त्याला शिक्षक, मार्गदर्शक कोणी ना कोणीतरी लागतोच. म्हणून अध्ययन अध्यापन पद्धतीचं महत्व आपल्या भारतामधल्या पूर्वजांनी ओळखलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या विद्याकला त्यांनी जिवंत ठेवल्या. या विद्याकला केवळ पुढल्या पिढ्यांना द्यायच्या असतात असं नव्हे, त्या पिढ्यांनी त्या स्वीकारून अधिक समृद्ध करून त्याचं संक्रमण त्यांच्या पुढल्या पिढीला करायचं असतं. असं पिढ्यानपिढ्या शिक्षकांच्यामुळे या राष्ट्राचं संजीवन राहतं. या राष्ट्रातले सद्गुण आणि जीवनमूल्य राहतात. डॉक्टर राधाकृष्णनांनी एके ठिकाणी लिहिले, एका व्याख्यानातून त्यांनी सांगितलेलं होतं आणि ते शब्दशः खरं आहे की भारताचं भवितव्य हे कशावर आहे? भारताचं भवितव्य केवळ मोठाले रस्ते, उंच इमारती, विज्ञानात केलेली प्रगती याच्यावर नाहीये. ते चार भिंतीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाच्या दूरदृष्टीवर आहे, त्याच्या बुद्धिमत्तेवर आहे, त्याच्या अष्टपैलू गुणांवर अवलंबून आहे. तो पुढली पिढी कशी घडवतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. फार सुंदर उद्गार त्यांनी काढलेले आहेत. म्हणून आपल्याकडे शिक्षकाला आत्यंतिक महत्व दिलेलं आहे. किंबहुना विद्या, ज्ञान, शिक्षण याला आपण पोट भरायची विद्या कधी म्हटलेलं नाही आपल्या राष्ट्रामध्ये. त्याला एक प्रकारचं पावित्र्य आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं दुसरे काही पवित्र नाही असं भगवद्गीतेनं अर्थात भगवान श्रीकृष्णाने उद्घोषून सांगितलेलं आहे. आपल्याकडे तर सा विद्या या विमुक्तये असं म्हटलेलं आहे. ती विद्या केवळ लौकिक पोट भरण्याची विद्या नाहीये. काम केलं, योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं, प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पगार मिळणारच आहे, पोट भरणार आहे. पण तेवढ्यासाठी ती विद्या नाहीये. पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला उंच करायचे, आत्मोन्नत करायचे. ही किती सुंदर दूरदृष्टी आमच्या पूर्वजांनी ठेवलेली होती. म्हणून सा विद्या या विमुक्तये म्हटलेलं आहे. सर्व शास्त्रांचं डोळसपण किंवा सर्व शास्त्रांचा लोचन म्हणजे नेत्र कोण आहे तर ते ज्ञान आहे असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस् सुख करी. विद्या गुरुणाम गुरु. विद्येचं कौतुक आमच्या सर्व पूर्वजांनी पुन्हा पुन्हा आनंदाने गायलेलं आहे. म्हणून शिक्षक विद्यार्थ्याला नित्य सांगायचे. पूर्वीच्या कालखंडामध्ये तर हे होतच. किंबहुना माझे वडील आम्हा सगळ्या भावंडांना सांगत असत की मऊ गादीवर बसून अभ्यास होत नाही, त्याला थोडा खडकच लागावा लागतो. म्हणजे विद्यार्थी दशा ही कष्टाचीच असावी लागते हे आग्रहाने शिक्षक प्रतिपादन करत असतो. सुखार्थिनो कुतो विद्या
म्हटलेलंच आहे आपल्याकडे. जो सुखाच्या मागे धावतो त्याला विद्या कुठून मिळणार, आणि जो विद्या प्राप्त करण्यामागे धावतो त्याला सुख कुठून मिळणार. त्यातला भावार्थ इतका सुंदर आहे की आपल्या मानवी जीवनाचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिला भाग हा विद्यार्थीपणाचा आहे, विद्यार्थी दशेचा आहे, ज्ञान प्राप्त करण्याचा आहे. ही आयुष्यातली पहिली 20-25 वर्ष ही इतकी महत्वाची आहेत. त्यातला एक एक दिवस, एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून एका दृष्टीने आपले माता पिता, आपले गुरुजन, आपली ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक ही सुद्धा अंशतः शिक्षकच असतात. पण त्यात महत्वाचं स्थान म्हणजे माता पित्याला आहे. मी तर नेहमी म्हणतो आईची मांडी म्हणजे विद्यापीठ. असं दुसरं कोणी शिक्षण देऊच शकणार नाही, जगातलं कुठलं विद्यापीठही देऊ शकणार नाही. आईच्या मांडीवर मुलाला जे संस्कार मिळतात ना ते इतके उत्कट, इतके सुंदर आहेत की ते त्याला या जन्मात काय जन्मांतरी पुरतील इतके ते उत्कट आणि भव्य दिव्य आहेत. महाकवी कालिदासानं जी ग्रंथ संपदा निर्माण केली त्याच्यामध्ये मालविका अग्निमित्र नावाचं नाटक आहे. म्हणजे मालविका ही नायिका, अग्निमित्र राजा हा नायक. तेव्हा त्यांचा विवाह कसा होतो याच्यावर आधारलेलं ते नाटक आहे. त्या नाटकामध्ये गणदत्त आणि हरदत्त या नावाचे 2 संगीत शिकवणारे शिक्षक आहेत. ते गायन शिकवतायत, वादन शिकवतायत, नर्तन शिकवतायत. तर त्यातला गणदत्त हरदत्ताला म्हणतो की यस्य आगमः केवल जीविकायै तम ज्ञानपण्यम वणिजम वदंती. जो केवळ पोट भरण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी विद्या दान करतो तो दान विकणारा एखादा व्यापारीच झाला, त्याला शिक्षक कसं म्हणता येईल. म्हणून आपल्याकडे परंपरेनं जी विद्येची, शिक्षणाची चौकट जी ठरवून दिलेली होती त्याची पावलं, त्याचे पदर व आज सुद्धा इतिहासामध्ये पाहताना मन आश्चर्याने थक्क होऊन जातं. म्हणून तर विल ड्युरंट सारख्या जगद्विख्यात इतिहास तज्ज्ञांनी म्हणून ठेवलेलं आहे की या जगामध्ये, आधुनिक जगतामध्ये जी संस्कृती आहे, जे जे म्हणून चांगलं आपल्याला मिळतं, आज मानवाला त्याची जन्मभूमी भारत आहे, कधी विसरू नका. ती संस्कृती परोत्कर्षाला भारतीयांनी नेलेली होती. मग धर्मकारण असो, राष्ट्रकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण काहीही असो, सगळ्याचा परोत्कर्ष भारतामध्ये झालेला होता. आक्रमणाच्या कालखंडामध्ये यातलं अनेक मोडून गेलं तरी सुद्धा आज जे परंपरेनं आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा स्थिमित करणार आहे. शिक्षकांनी नेहमी असा विचार करायला पाहिजे की विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करताना आपल्या ठायी कोणती गुणवत्ता असली पाहिजे, विद्यार्थ्याच्या ठायी कोणती गुणवत्ता असली पाहिजे. शिक्षण कशाला म्हणतात, शिक्षणाचं अंतिम ध्येय काय असावं, असा सगळा चौफेर विचार या शिक्षकाच्या मनामध्ये असला पाहिजे. शिक्षण कधी एकांगी नसावं, ज्ञान विज्ञानाचा समन्वय त्याच्यामध्ये असावा, हा विचार शिक्षकाच्या मनामध्ये नित्य असला पाहिजे. आता गंमत बघा की 4 प्रकारांचे शिक्षक असतात. कोणते ते आपल्याला मुद्दाम सांगतो. काही शिक्षक शिकवतात म्हणजे त्यांनाच तो विषय नीट कळलेला नसतो. विद्यार्थ्यांनी शंका विचारली तर त्यांना रागावून गप्प बसून मी सांगतो तेवढं ऐक असं म्हणताना शिकवायचा केविलवाणा प्रयत्न करतात. याच्यापेक्षा वरचा जो शिक्षक असतो तो थोडंसं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे तो विषय स्वतःही समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
तिसरा जो प्रकार आहे तो असा आहे की विषय कळलेला असल्यामुळे तो त्या विषयाचा विस्तार पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन करतो. आणि चौथा त्यावर श्रेष्ठतम प्रकार असा आहे की विद्यार्थ्याचा अंतःप्रेरण जागवतो. विद्यार्थ्याला एक प्रकारची तो प्रेरणा देतो की त्याने स्वतंत्रपणे अभ्यास कसा करावा, मोठं कसं व्हावं, जीवन मूल्य सद्गुण कसे धारण करावेत. याला चांगलं भाषेमध्ये पहिल्या प्रकारचा शिक्षक म्हणजे ही और शी टीचेस. दुसरा प्रकार म्हणजे ही और शी एक्सप्लेन्स. तिसरा त्याच्यावरचा प्रकार म्हणजे ही और शी एलॅबोरेट्स. आणि सर्वोच्च प्रकार म्हणजे ही और शी इन्स्पायर्स द स्टुडंट्स. असं इन्स्पिरेशन, अंतःप्रेरणा विद्यार्थ्यांच्या मधली जागृत करणं हे शिक्षकाचं सर्वोच्च यश आहे. स्वामी विवेकानंदांनी काय, अरविंदांनी काय, रवींद्रनाथ टागोरांनी काय, आपल्याकडच्या अनेक शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षण कसं असावं याचं काही मूलगामी चिंतन केलेलं आहे. आणि मला स्वतःला स्वामी विवेकानंदांनी जी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे ती अत्यंत आवडते. स्वामी विवेकानंद सांगतात की शिक्षण म्हणजे काय. त्यांनी फार सुंदर व्याख्या केली. ते म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. विद्यार्थ्याच्या, मानवाच्या ठायी पूर्णत्व आत आहेच, आत्मस्वरूप. त्याचा संपूर्ण आविष्कार ज्या माध्यमातून होतो किंवा जे सहाय्यभूतून करायला प्रवृत्त करतं त्याला शिक्षण म्हणतात. आपल्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर जे अज्ञानाचे पापुद्रे चढलेले आहेत ते शिक्षण एक एक हळुवारपणे काढून टाकतं आणि आपल्याला आत्मदर्शन घडवतं, आपल्याला ज्ञान प्रदान करतं. म्हणून अशा पूर्णत्वाचा झालेला संपूर्ण आविष्कार, अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. फार सुंदर व्याख्या आहे. विवेकानंदानं विचारलेलं होतं, मग ही जर व्याख्या असेल तर शिक्षणाचं अंतिम ध्येय काय असावं. स्वामीजींनी क्षणार्धात सांगितलेलं होतं की द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन ऑट टू बी मॅन मेकिंग. आम्हाला यंत्रमानव तयार करायचे नाहीयेत, आम्हाला नराचा नारायण करायचा आहे. आम्हाला उत्तमातले उत्तम नागरिक तयार करायचे. मॅन मेकिंग, मनुष्य घडवणारे शिक्षण आम्हाला हवं आहे. आज तसं शिक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही. फार क्वचित ठिकाणी जिथे त्या विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी असं चिंतन केलं जातं अशी स्थळी फार कमी पाहायला मिळतात. बहुतेक ठिकाणी परीक्षेसाठी आवश्यक तेवढं ज्ञान दिलं जातं, ते सुद्धा अत्यंत तुटपुंज असतं आणि विद्यार्थी तेवढं लिहून काढतात आणि मग त्याच्यावर उत्तीर्ण होतात. याला शिक्षण म्हणत नाहीत. मनुष्य घडवणारे शिक्षण हे त्या एलॅबोरेशन मधून, म्हणजे स्पष्टीकरणातून, शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन दिलेलं असतं, पलीकडे जाऊन दिलेलं असतं. आणि म्हणून मनुष्य घडवणं हेच अंतिम ध्येय असलं पाहिजे. मनुष्य तो असतो की जो आपल्या बरोबर कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवतेचा विचार करतो. तसा जर शिक्षणाने विचार केला नाही तर यंत्रमानव तयार होतात आणि जगाच्या विनाशाचा विचार करायला लागतात. आज जगातली परिस्थिती पाहिली तर शिक्षकांनी ही लक्षात घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांना याविषयी आपण नित्य सावध ठेवलं पाहिजे. मग जे शिक्षक शाळेमध्ये असोत, महाविद्यालयामध्ये असोत, विद्यापीठामध्ये असोत, कोणत्याही स्तरावरचं शिक्षण असो, त्यांनी कोणती गुणवत्ता धारण करायला पाहिजे. त्यातली पहिली कसोटी शिक्षकाची म्हणजे त्याला आपल्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान असायला पाहिजे. मी असेही शिक्षक पाहिलेले आहेत की मी 6वीला शिकवताना
मग 5वीचं 7वीचं पाठ्यपुस्तक मला माहिती नसलं तरी चालेल. असे शिक्षक काय शिकवणार मला सांगा. त्याला त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान पाहिजे. विद्यार्थ्याच्या पुढे तो 100 पावलं पाहिजे. ही कोणतीही आशंका विद्यार्थ्यांनी प्रगट केली तरी त्याचं समाधान त्याला करता आलं पाहिजे. शिक्षकाचं कर्तव्यच आहे की त्यांनी विद्यार्थ्याची जिज्ञासा जागवली पाहिजे. जर तो ती जिज्ञासा जागवू शकला नाही तर मग काय कधी संवाद वर्गामध्ये होऊच शकणार नाही. आणि म्हणून त्याला जिज्ञासा जागवता आली पाहिजे. त्यासाठी त्याला स्वतःच ज्ञान अद्ययावत ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं चारित्र्य विशुद्ध पाहिजे. मी बऱ्याच वेळेला शिक्षकांकडून, विशेष करून माध्यमिक शिक्षकांकडून ऐकतो. मी स्वतः जवळजवळ 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवलेलंच आहे. म्हणून तुमच्याशी हा अनौपचारिक संवाद करतोय बरं का. कारण त्यातल्या अडचणी आणि खास खळगे मला सगळे माहिती आहेत काय आहेत शिक्षण क्षेत्रामधले. ते माध्यमिक शिक्षक ज्या वेळेला म्हणतात की कालपर्यंत ही पोरं बरी होती, आज त्यांना शिंग फुटली, ऐकत नाहीत आता आमचं. ती ऐकत नाही त्याचं कारण असं की शिक्षक बोलतोय आणि कृती दुसरी करतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. शिक्षकांनी आपल्या वर्तनाचा आदर्श विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवायचा असतो. तसं ठेवलं नाही म्हणून ही सगळ्यात मोठी कसोटी आहे शिक्षकाची. शील संपन्नता, चारित्र्य संपन्नता शिक्षकाजवळ असलीच पाहिजे. ती कशातून निर्माण होते? सद्गुणातून आणि जीवन मूल्यातून निर्माण होते. सर्वेषामपि सर्व कारणमिदं शीलम परमभूषणम. शीलम परमभूषणम हे तर अनेक शैक्षणिक संस्थांचं ब्रीद वाक्यच असतं. त्या अशी चारित्र्य संपन्नता शिक्षकाला धारण करता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केवळ पगारासाठी त्याने शिकवायचं नाही, विद्यार्थ्यांवर त्याला अतोनात प्रेम करता आलं पाहिजे आणि ते निर्व्याज असलं पाहिजे. त्याच्या बदल्यात मला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रेम नसावं. शिकवणे आम्ही करतो त्यासाठी तो विद्यार्थी माझ्याकडे येतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो असं तर अजिबात नसावं. त्याला विद्यार्थ्यांविषयी, त्या विषयाविषयी सुद्धा प्रेम पाहिजे जो विषय तो वर्गामध्ये विद्यार्थ्याला शिकवतो. विद्यार्थ्याला तो पाठ उलगडला की त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद, त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ते सर्वोच्च पारितोषिक आहे शिक्षकाला. म्हणून शिक्षकाचं स्वतःचं ग्रंथालय पाहिजे. छोटं का होईना पाहिजेच. उत्तमातले उत्तम ग्रंथ त्याच्याजवळ पाहिजेत, लक्षात ठेवा. उत्तमातले उत्तम, त्याचं पूर्ण वाचन त्याचं केलेलं असलं पाहिजे. आणि आपली सांस्कृतिक परंपरा त्याला माहिती पाहिजे की परंपरेमध्ये मोठे शिक्षक कसे झाले, त्यांनी कोणत्या प्रकारचं योगदान दिलं. भारतीय तत्वज्ञान त्यांनी अंशतः का होईना अभ्यासलेलं असलं पाहिजे. कारण त्यामुळे शिक्षकाची एक वैचारिक बैठक तयार होते. विद्यार्थ्यांना शिक्षक ज्यावेळी ज्ञान प्रदान करतो तेव्हा तो विषय केवळ शिकवत नाही, जीवन मूल्य शिकवत असतो. आज मूल्य शिक्षण इतकं आग्रहाने शिकवलं जातं शाळांमध्ये, पण शिक्षकांनाच माहिती नसतं की मूल्य शिक्षण म्हणजे मी काय शिकवायचं, तासाला काय शिकवायचं हेच माहिती नसतं. अहो, आपल्या राष्ट्रामध्ये इतकी चरित्र पसरलेली आहेत आणि इतकी आदर्शभूत आहेत, पण ती शिक्षकांनाच माहिती नसतात. आसामचा लाचित बडफुकन आम्हाला माहिती नसतो. राजपुतानामधल्या राणा प्रतापचं किंवा बाप्पा रावळचं चरित्र आम्हाला माहिती नसतं. गुरु गोविंद सिंगांचं चरित्र आमच्या शिक्षकाला सांगता येत नाही. अहिल्या देवींचं चरित्र सांगा म्हटलं तर त्याला सांगता येत नाही. राणी चेन्नम्माचा पराक्रम सांगा म्हटलं तर त्याला तो सांगता येत नाही. या राष्ट्रामध्ये किती राजे, किती महाराजे, किती चक्रवर्ती सम्राट, किती संत, किती आचार्य, किती तत्वज्ञ, किती शास्त्रज्ञ, किती थोर स्त्रिया झाल्या, यांची चरित्र त्यांनी सांगणं हे शिक्षणच आहे विद्यार्थ्याचं. म्हणून त्याचा
स्वतःचा जीवनपट विशाल पाहिजे, तर त्याला हे सगळं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रदान करता येतं, नाहीतर शक्य नाही. पण जशा विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या कसोट्या आहेत तशा विद्यार्थ्याच्याही असल्या पाहिजेत, आणि शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या? एक तर मुळामध्ये जसं शिक्षकाचं वर्तन आदर्शन चांगलं, तसं विद्यार्थ्याचं वर्तन सुद्धा आदर्शन चांगलंच पाहिजे. माझ्या जीवनामधला एक मी अनुभव आपल्याला मुद्दाम सांगतो, कितीतरी असंख्य आहेत. 19व्या वर्षी मी BA झालो. पुढे शिकायची पुष्कळ इच्छा होती, नंतर शिकलोही, पण त्यावेळेला परिस्थितीमुळे मला शिक्षकाची नोकरी करणं भाग पडलं. एका तालुक्याच्या गावी म्हणजे मिरजेमध्ये, जिथे माझा जन्म झाला, तिथे एका शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून मी कामाला लागलो. नुकताच BA झालेलो होतो, BEd सुद्धा अजून झालेलो नव्हतं. आणि त्या शाळेमध्ये सगळे विद्यार्थी हे झोपडपट्टीमधले येत असत. त्या शाळेमध्ये वेश्यांची मुलं येत असत. त्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक दुर्गुण होते, अनेक प्रकारची व्यसनं होती. आज आठवलं तरी काही वेळेला मला हसू येतं, कारण माझ्यापेक्षा वयानं मोठे विद्यार्थी 8वीत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल. काही विद्यार्थी मधल्या सुट्टीत जाऊन दारू पीत असत, सिगारेट सुद्धा उडत असत. अशा विद्यार्थ्यांमधल्या काही विद्यार्थ्यांना चांगलं करायचं एक प्रचंड आव्हान माझ्यासमोर उभं होतं. मला सुद्धा ती सगळी दुनिया, ते विश्व नवीनच होतं. असे विद्यार्थी असू शकतात, पहिला धक्का होता मला. पण त्यातही काही विद्यार्थ्यांना अतिशय प्रामाणिकपणे चांगलं घडवायचा प्रयत्न मी सातत्यानं करत राहिलो. पुढे माझं पुण्यात येणं झालं. याला जवळजवळ 40-45 वर्ष उलटून गेली. आणि मिरजेला आम्ही एकदा गेलेलो असताना, मी आणि माझी पत्नी असे फिरायला गेलेलो असताना संध्याकाळच्या वेळेला समोरून एक ग्रहस्थ आले. पांढरा शुभ्र असा मॅनिला अंगामध्ये, पांढरी शुभ्र पॅन्ट घातलेली, आणि आमच्या शेजारून ती निघाले ते. आणि आम्ही पुढे जायच्या अगोदर त्या गृहस्थानी एकदम रस्त्यातच मला साष्टांग दंडवत घातलं. तेव्हा माझी पत्नी अपर्णा म्हणाली, अहो काय करताय, उठा उठा. तर तो उठला ग्रस्त, त्याने हात जोडले. तो मला म्हणाला, सर मला ओळखलं नाहीत का? मी त्याला ओळखलं. मोठा झाला तर तरी चेहऱ्याची ठेवण बरोबर त्याचं नावही सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला, मी आठवतो तुम्हाला. म्हटलं, चांगला आठवतोस. मग तो माझ्या पत्नीकडे वळला आणि म्हणाला, आई काय सांगू तुम्हाला, मी जनावर होतो, पशु होतो. त्या जनावराचा पशुचा माणूस ह्या सरांनी केला. केला म्हणजे मी केला नाही. जेवढं ज्ञान विद्यार्थ्यांना देता आलं, जेवढं चांगलं सांगता आलं, मनुष्य जन्माची कृतार्थता कशात असावी हे समजून द्यायचा प्रयत्न केला, त्यातून हे घडलं. त्यामुळे विद्यार्थ्याचं वर्तन सुद्धा चांगलंच राहावं, यासाठी शिक्षकांनी अत्यंतिक प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना विद्यार्थ्याची ती पहिली कसोटी. दुसरी, त्याला ज्ञानाची लालसा पाहिजे. ज्ञानार्जनाची इच्छाच मनात नसेल तर केवळ एक कागदाचा तुकडा मिळवण्यासाठी, पदवीचा तुकडा, तो सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शाळेत महाविद्यालयामध्ये जाणं, विद्यापीठामध्ये, याला काही अर्थच नाही. तुम्हाला ज्ञानाचं प्रेम पाहिजे तर तुम्ही खरे विद्यार्थी. ही दुसरी कसोटी झाली. आणि तिसरी कसोटी अशी आहे की तुमच्या ठाई सातत्य आणि चिकाटी पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्रगती कशी करणार सांगा? काही विद्यार्थी भाग्यवंत असतात, एकदा अभ्यास केलेला पुरतो. काही जणांना 10 वेळेला अभ्यास करून लक्षात राहत नाही. पण चिकाटी, सातत्य कधी सोडायचं नसतं. दगड फुटतो 100व्या घावाला, पण म्हणजे पहिले 99 घाव असतात म्हणून तो 100व्या घावाला फुटतो.
तसं विद्यार्थ्यांनी चिकाटीनं अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि ज्ञान मिळवलं पाहिजे. आपल्याकडे बोपदेव या नावाचे एक आचार्य होऊन गेले, बोपदेव आचार्य. ते ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये होते, विद्यार्थी होते का गुरुकुलामध्ये, त्यावेळेला त्यांना गुरुजी काय सांगतायत ते काही कळायचं नाही. 1 वर्ष गेल्यानंतर गुरुजी त्यांना म्हणाले, बोपदेवा, अरे तुला आम्ही कितीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय, पण तुझ्या बुद्धीमध्ये ते झिरपतच नाही. आता काय करायचं सांग. एका चांगल्या विद्यार्थ्याची जागा तू अडवून ठेवलेली आहेस, तर तू आता असं कर, 1 वर्षभर घरी राहा, घरी थोडा वडिलांच्या मदतीने अभ्यास कर आणि नंतर पुन्हा शाळेमध्ये. बोपदेवाला तो अज्ञानी होता, पण त्याला वाईट वाटलं अतिशय, आणि तो म्हणाला, गुरुजी मला अजून एक संधी द्या, मी प्रयत्न करेन. पण गुरुजींनी कठोरपणे सांगितलं, नाही, आता परत जा. तेव्हा मान खाली घालून हा बोपदेव परत निघाला आपल्या गावाकडे. गावाकडे जात असताना वाटेमध्ये थकलेला श्रमलेला एका झाडाखाली बसला. शेजारून एक निर्झर वरून खाली येत होता, दगडावर पडत होता. त्यांनी हातपाय धुतले, तो पाणी प्यायला, थोडासा ताजा तवाना झाला, आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की सातत्यानं वरून पडणाऱ्या पाण्यामुळे तो खडक फुटलाय आणि खडकाला भेदून पाणी खाली गेलेलं आहे. त्याला आश्चर्याचा एवढा धक्का बसला की अरे, हा पाषाण, हा दगड, पण त्याला सुद्धा पाण्याने फोडलं आणि तो पाझरला. मी तर विद्यार्थी आहे, जिवंत. आणि तसाच वेड्यासारखा तो धाव सुटला बोपदेव, आणि येऊन त्यांनी आपल्या गुरुजींच्या चरणाला मिठी घातली. तो म्हणाला, मी सोडणार नाही आपले पाय, मला अजून एक संधी द्या. आणि गुरुजींचं हृदय द्रवलं. त्यांनी त्याला एक संधी दिली, आणि मग कौतुक असं घडलं की त्यांनी विलक्षण प्रगती विद्येमध्ये केली, इतकी की त्याच्या गुरुजींनी निवृत्त होताना त्यालाच बोपदेवाला आपल्या सिंहासनावर, म्हणजे त्या खुर्चीमध्ये जो अध्यापन करणारा शिक्षक, प्रधान शिक्षक, आचार्य, त्या आसनावर त्यांनी त्याला बसवलं. ते बोपदेव आचार्य व्याकरणाचे महान आचार्य झाले. प्रयत्न केला तर काय घडत नाही. यत्न हाच देव विद्यार्थ्यांनी नित्य लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून चरित्र का वाचावी ती आपल्याला प्रेरणा देतात. शिक्षकांनी गोडी लावली पाहिजे विद्यार्थ्यांना. लोकमान्य टिळकांचं चरित्र आहे, सावरकरांचं चरित्र आहे, स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. अहो, त्या बेलूरच्या मठामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे पहिले 10 खंड आणलेले होते, आणि स्वामीजींचा एक शिष्य त्यांना म्हणाला की स्वामीजी, एका आयुष्यात हे खंड वाचून सुद्धा होणार नाहीत, मग ते पाठ करणं लांब राहिलं. स्वामीजी म्हणाले, काय म्हणतोस, मी तर केव्हाच वाचले. त्याला नवल वाटलं, आणि स्वामीजींना त्यांनी नानाविध प्रश्न विचारले. स्वामीजींचे जे विषय नसतील असे विषय त्या ग्रंथामध्ये काढून प्रश्न विचारले, आणि स्वामीजींनी त्याची भराभरा उत्तरे दिली. थक्क झाला शिष्य. तो म्हणाले, कसं शक्य आहे, कशामुळे तुम्हाला हे करता येतं मला सांगा. त्यावेळेला त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक, ब्रह्मचर्य व्रत, उत्तम प्रकृती तयार करणं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट स्वामीजी म्हणायचे, कॉन्सन्ट्रेशन इज द ओनली मेथड ऑफ अक्वायरिंग नॉलेज. ज्ञान प्राप्तीचं एकमेव आणि सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे मनाची एकाग्रता. ज्याला ती जमली त्यांनी सगळं ज्ञान प्राप्त केलं म्हणून समजा. ती विवेकानंदांजवळ होती अशी एकाग्रता, लोकमान्य टिळकांच्याकडे होती, सावरकरांच्याकडे होती. कमलासारखं महाकाव्य त्यांनी त्या अंदमानच्या तुरुंगात नाही का निर्माण केलं. 4 ओळी त्या भिंतीवर लिहायच्या, पुसून टाकायच्या, पाठ करायच्या अगोदर पुसून टाकायच्या, कारण त्या सैनिकांना दिसल्या तर शिक्षा होत असे. असं कमला महाकाव्य लिहून पाठ केलं त्यांनी. केवढं मोठं कौतुक आहे. टिळकांना तर कुणीतरी विचारलेलं होतं की टिळक, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण होणार.
राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री. लोकमान्य टिळक हसले आणि म्हणाले, अहो, स्वातंत्र्य एवढ्या लवकर मिळत नाही, पण ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला हातातली लेखणी खाली ठेवीन, खडू घेईन हातामध्ये आणि महाविद्यालयात किंवा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गणिताचा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायला जाईल. असं प्रेम विषयाबद्दल शिक्षकां आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल शिक्षकांच्या मनामध्ये पाहिजे. काय उत्कट प्रीती असली पाहिजे की मी विद्यार्थ्यांना गणित शिकवेन, मी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवेन, मी विद्यार्थ्यांच्या पुढल्या पिढ्या घडवेन. प्रत्येक शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचे 3 पैलू आहेत. कोणते आहेत म्हणून सांगू आणि खरोखर लक्षात घेण्यासारखे. त्यातला पहिला पैलू व्यक्तिमत्वाचा म्हणजे बौद्धिक, दुसरा भावनिक आणि तिसरा जो आहे त्या तिसऱ्याला म्हणायचं सर्जनशील. याला चांगलं भाषेमध्ये कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि कोनेटिव्ह असं म्हटलं जातं. बौद्धिक जो पैलू असतो तो काय असतो, त्याला कार्यकारण भाव करावा लागतो. ज्या अर्थी कार्य दिसतं त्या अर्थी त्याच्या मागे कारण कोणतं आहे ते शोधता आलं पाहिजे. हा कार्यकारण भाव झाला. तर्कशक्ती त्या मुलाची जागली पाहिजे, तर्कबुद्धी त्याची चांगली व्हायला पाहिजे, संकल्पना त्याच्या मनामध्ये स्वच्छ स्पष्ट होत गेल्या पाहिजेत. हे सगळं बुद्धीचं काम आहे. म्हणून बौद्धिक हे एक अंग झालं त्याच्या व्यक्तिमत्वाचं विद्यार्थ्याच्या. दुसरं आहे, आता बघा, बौद्धिक अंग सुद्धा आपल्या शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये धड विकसित होत नाही. काय येतं त्या बुद्धिमत्तेमधलं, फक्त स्मरण, पाठ करा, प्रश्नांची उत्तरं पाठ करा आणि ती लिहा. मग ज्याला गुण जास्ती, ज्याचं स्मरण अधिक चांगलं, तो आमच्या दृष्टीने बुद्धिवान विद्यार्थी. अत्यंत चूक आहे. शालेय परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी पुढे यशस्वी होतातच असं नाही. रवींद्रनाथ टागोरांनी 9वीतच शाळा सोडलेली होती, पण पुढे त्यांनी प्रचंड शांतिनिकेतन निर्माण केलं की जिथे विश्वातल्या विद्यार्थ्यांनी यावं आणि शिकावं. पण असा गैरसमज मात्र करून घेऊ नका की 9वीत शाळा सोडल्यावर कोणीतरी रवींद्रनाथ टागोर होतो. अजिबात नाही. त्याला तो रवींद्रनाथ टागोर म्हणूनच जन्माला यावं लागतं, असं लक्षामध्ये ठेवा. बौद्धिक ज्ञानच दिलं जात नाही हो शाळांमध्ये. त्या विद्यार्थ्याची तर्कशक्ती, तर्कशास्त्र, कार्यकारण भाव काही विकसित होत नाही. स्मरणशक्ती त्यांनी कशी वाढवावी हेही त्याला शिकवलं जात नाही. हे सगळं शिकवलं गेलं पाहिजे. मग भावनिक आणि सर्जनशील विकास फारच लांब राहिला. याला आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये जवळजवळ नगण्य स्थान आहे, नाहीच म्हणा. भावनिक विकसन म्हणजे प्राधान्यानं हृदयाचं विकसन आहे. हृदय विशाल व्हायला पाहिजे विद्यार्थ्याचं, आणि त्यासाठी मुळामध्ये शिक्षकाचं हृदय विशाल असलं पाहिजे. काही मुलं बुद्धिवान असतात पण मनामध्ये काहीतरी कुढत असतं, त्यांच्या अबोल असतात, बोलत नाहीत. त्यांना बोलतं करणं ही शिक्षकाची जबाबदारी आहे. दबलेल्या त्याच्या भावना बाहेर पडल्या पाहिजेत. शरीराची जशी शुद्धी होते त्याप्रमाणे भावनांचं विरेचन सुद्धा व्हायला पाहिजे. ज्या वेळेला हृदयाचं विकसन होतं, भावनिक दृष्ट्या विद्यार्थी मोठा होतो, त्याचा तो पैलू विकसित होतो, त्यावेळेला आपण लक्षात घ्या की तो जास्तीत जास्त विधायक होतो. त्या विद्यार्थ्याच्या मधली विघातक, डिस्ट्रक्टिव्ह एलिमेंट, विघातक प्रकृती ही त्याची नाहीशी होऊन जाते. तो जास्तीत जास्त विधायक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह होतो. चांगलं कार्य, योगदान ज्याचं चांगलं आहे असं कार्य करायला तो शिकतो. आणि हे सगळं कशातून घडतं, तर विविध कलांमधून घडतं. मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, किंवा गायन कला, वादन कला, नर्तन कला, कोणतीही कला घ्या, कला ही मोठीच असते.
थोर असते आणि त्यातून हृदयाचं विकसन उत्तम प्रकारे होऊ शकतं. शालेय अभ्यासक्रमामध्ये विविध कलांचा अंतर्भाव आणि त्याला जास्ती प्राधान्य देणं आवश्यक आहे. आता विद्यार्थ्याच्या विकसनाचं तिसरं अंग आणि ते म्हणजे त्याची सर्जनशीलता. सर्जनशीलता याचा अर्थ की प्रत्येकाला ईश्वराने काही ना काहीतरी देऊन जन्माला घातले, म्हणजे जन्मजात काहीतरी आहे प्रत्येकाचं. कोणताही विद्यार्थी ठोंब्या नसतो, लक्षामध्ये घ्या. काही वेळेला शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला छे तू अगदी ठोंबे आहेस असं वर्गात थेट म्हणतात. तो अपमान त्याच्या जिव्हारी लागतो. इतर विद्यार्थी मग त्याची थट्टा करतात, उपहास करतात की तू ठोंबे आहेस, तुला काही येत नाही. कदाचित अभ्यासक्रमामधलं त्याला काही येत नसेल, पण इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा खेळामध्ये तो अधिक प्रगत असतो. तो कदाचित क्रिकेट जास्ती चांगलं खेळतो, फुटबॉल अधिक चांगला खेळू शकतो, कदाचित बैठ्या खेळामध्ये बुद्धिबळामध्ये त्याची प्रगती असते, कदाचित लॉन टेनिस बॅडमिंटन मध्ये त्याची प्रगती असू शकते, किंवा कोणत्याही क्रीडेमध्ये जशी तो प्रगती करू शकतो तसं मी भावनिक विकास म्हटलं त्यात एखाद्या कलेमध्येही त्याची प्रगती असू शकते. हे शोधायचं काम शिक्षकाचं आहे. काही वेळेस शिक्षक म्हणतात काय 50-60 विद्यार्थी वर्गामध्ये कसं शोधणार, पण शिक्षकाची नजर ही शोधकच पाहिजे. त्या विद्यार्थ्याच्या त्या गुणाला त्याला प्रोत्साहन देता आलं पाहिजे. मग बौद्धिक, भावनिक आणि सर्जनशील अशी तिन्ही अंग त्याची विकसित पावणं आणि त्यांचा उत्कृष्ट प्रकारे समन्वय होणं, याला आपल्याकडे अत्यंतिक महत्व दिलं गेलेलं आहे. अशा या तिन्ही प्रकारच्या पैलूंच्या विकसनातून त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडतं, त्याला जीवनाची दिशा सापडते. आणि कशातून सापडते तर शिक्षकांनी 4 प्रकारची मूल्य आग्रहाने द्यायची असतात. पहिलं मूल्य आहे ते शारीरिक मूल्य, दुसरं आहे ते मानसिक मूल्य, तिसरं आहे ते वैचारिक, आणि चौथं आहे ते आध्यात्मिक आहे. ते हळूहळू एकेका टप्प्याटप्प्यानं जसा विद्यार्थी मोठा होईल, म्हणजे प्राथमिक शाळेतून माध्यमिक, माध्यमिक शाळेतून कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामधून मोठ्या महाविद्यालयामध्ये, तिथून विद्यापीठीय शिक्षणामध्ये, असा तो वयाने वाढत असताना, बुद्धीनं मनाने वाढत असताना, हृदयाने विकसन होऊन वाढत असताना त्यालाही जीवन मूल्य प्रदान करायची कला शिक्षकाकडे असली पाहिजे. आणि म्हणून शिक्षकांनी या 4 मूल्यांचा विशेष अभ्यास करावा की शारीरिक मूल्यांमध्ये काय काय घटक येतात, मानसिक मूल्यांमध्ये कोणते घटक आहेत, वैचारिक मूल्यावर त्याची बैठक कशी दृढ करावी, आणि अंततः त्याला आध्यात्मिक मूल्य कशी द्यावीत. पण हे सगळं करत असताना त्या शिक्षकाजवळ एक निष्ठा, श्रद्धा, आस्तिक्य भाव पाहिजे. विवेकानंद म्हणायचे शिक्षकाजवळ श्रद्धा हवी. श्रद्धा नाही म्हणून आपण अनेक आघाड्यांवर पराभूत होतो. आम्ही तर आमचे असे प्राध्यापक पाहिले की जे कालिदास शिकवायचे, कालिदास हा महान शिवभक्त, पण आमचे प्राध्यापक नास्तिक, त्यांना काही ते शिवाचं प्रेम नसायचं. त्याच्यामुळे त्यांचं शिकवणं इतकं कोरडं आणि निस्सत्व असायचं की त्याच्यामध्ये असं संजीवन, प्राण, विद्यार्थ्यांना काही मिळेल असं काही नसायचंच त्याच्यामध्ये. मग शिक्षकांनी हा विचार नित्य असा करायला पाहिजे की विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचंय. नुसतं पाठ्यपुस्तक उघडायचं आणि धडा वाचून दाखवायचा असं नाही. अहो, जे विषय शाळेमध्ये शिकवले जातात त्याच्यामध्ये भाषा विषय, हे सगळे भाषा विषय म्हणजे भाषिक कौशल्य, भाषेवरचं प्रभुत्व, वक्तृत्व कला यासाठी असतात. शिक्षकाजवळ वक्तृत्व कला पाहिजेच, तो विद्यार्थ्यांना जिंकून जातो. उत्तमपणे त्याला बोलता आलं पाहिजे, किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी चांगले वक्ते घडवले पाहिजेत. भाषा विषय हा त्यासाठी असतो.
की प्रमाणित भाषा त्याला उत्तम बोलता आली पाहिजे. नंतर गणित आणि शास्त्र यासारखे जे विषय असतात त्याच्यामध्ये संकल्पना दृढ व्हाव्या लागतात, तर्क कळावे लागतात, म्हणजे बौद्धिक तिथे विकसन जास्ती व्हावं लागतं. आणि समाजशास्त्रासारखे जे विषय आहेत, विशेषतः इतिहास आणि त्यातून असणारी चरित्र, ही जीवनमूल्य आणि सद्गुणांसाठी आहेत. शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनमूल्य सद्गुण एका दिवसात विद्यार्थ्याला देता येत नाहीत. घावावर घाव अखंड घालावेच लागतात. हळूहळू ती जीवनमूल्य सद्गुण विद्यार्थ्यांच्या मध्ये संक्रमित करावे लागतात. थोडक्यात असं आहे की शिक्षकांनी असे जर अथक प्रयत्न केले तर विद्यार्थी पुढे चांगला घडणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक शिक्षिका येतात की ज्याचा गौरवपूर्वक आठव आपल्या चित्तामध्ये विशेष करून गुरुपौर्णिमेला जागतो. कारण त्या गुरूंनी आपल्याला वाट दाखवलेली असते. तेव्हा शिक्षक तुमच्या मनामध्ये चांगला शिक्षक असं काहीतरी रुजवतो. म्हणून शिक्षकाला वाचनाची गोडी पाहिजे, त्याचं वक्तृत्व चांगलं पाहिजे, त्याचं स्वतःचं छोटं का होईना ग्रंथालय पाहिजे. शिवाय चांगलं वाङ्मय वाचणं, एखादी कला उत्तम येणं आणि एखाद्या क्रीडेमध्ये प्रावीण्य असणं हे शिक्षकाला अनिवार्यच आहे. विद्यार्थ्याचं जीवन घडवताना त्यांनी त्याला हे सगळं द्यायचं असतं. एक कला उत्तम आली पाहिजे, एक क्रीडा म्हणजे खेळ उत्तम आला पाहिजे आणि वाचनाची गोडी उत्तम असली पाहिजे. आज असं झाले की विज्ञानाची लाट इतकी प्रचंड आलेली आहे की त्या कर्णपिशाच्याच्या तुकड्या, मी कर्णपिशाच म्हणतो, कानाशी सारखा संवाद करतो ना, त्यामुळे तो जो मोबाईल आहे ना, तर त्याच्यावर विविध खेळ खेळायला मुलांना अत्यंत आवडतं. आणि त्यातून, कारण ते दृश्य माध्यम आहे, दृश्य माध्यमातून जास्तीत जास्त ज्ञान मिळतं. पण अशा खेळातून, प्रत्येक खेळातून मिळेल असं नाही. चांगलं वाचन केल्याशिवाय अंतरंग कधी समृद्ध होत नाही. हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थी घडणार नाही. आज तर विद्यार्थ्यांचा घात करतील असे अनेक खेळ त्या एवढ्या तुकड्यावर आलेले आहेत. चीननी तर असे खेळ आणलेले आहेत की तो खेळ खेळता खेळता विद्यार्थी आत्महत्या सुद्धा करायला प्रवृत्त होतो. म्हणजे हे विज्ञानाची प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची, हे भयान आहे, अंगावर काटा आणणार आहे. म्हणून जगामधल्या अनेक राष्ट्रांनी चीननी तयार केलेल्या अशा प्रकारच्या ऍप्सवर बंदी घातलेली आहे आणि घातलीच पाहिजे. कारण आम्हाला मानव तयार करायचा आहे. मानवता जगली तर सगळं या जगाला भवितव्य आहे, अन्यथा नाही. विज्ञान हे जसं वरदान आहे तसं ते शापही आहे. लक्षात ठेवा, विज्ञान नेहमी तटस्थ असतं. शिक्षकांनी हे विद्यार्थ्याला शिकवावं, आग्रहाने शिकवावं. मोबाईल आपणून कधीही आपल्याला म्हणत नाही कसंही करून मला उचल, तो असं कधीही म्हणत नाही मला उघड, आता मग त्या ऍप्स मध्ये जा, त्यातला हा खेळ सुरू कर आणि मला बघ, असं तो तुकडा तुम्हाला कधीही सांगत नाही. आपणच त्या व्यसनाला बळी पडून त्याच्यावरचे खेळ खेळत राहतो. याची भीषणता आणि व्यसनाधीनता ही शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिली पाहिजे. आज हे प्रचंड आव्हान, जे पूर्वी नव्हतं ते हाच प्रचंड आव्हान शिक्षकांसमोर उभं आहे. विज्ञानामधलं चांगलं काय आहे हे जसं शिक्षकाला कळलं पाहिजे, तसं विज्ञान नित्य तटस्थ असतं, न्यूट्रल आहे. ते कुठलंही शस्त्र कधीही म्हणत नाही की मला उचलून कोणाला तरी गोळी घाल म्हणून. विज्ञानाने शस्त्र दिलं, पण त्याचा उपयोग कशासाठी करायचा हे मानवाला कळलं पाहिजे. म्हणून ज्ञानाची बैठक दृढ पाहिजे. दूरदर्शनचा पडदा कधी आपल्याला सांगत नाही की मला ऑन कर, बघ त्याच्यावरचे चित्रपट.
आपणच ते रिमोट कंट्रोल घेतो 100 चॅनल्स त्या वाहिन्या बघत बसतो. लक्षात ठेवा की विज्ञान हे आपल्याला मानवाला सहाय्यभूत आहे, पण विज्ञान अंतिम टप्प्याचं नाहीये. शेवटी ज्ञानाची बैठक दृढ झाली पाहिजे. ज्ञानाच्या अधिष्ठानावर विज्ञानाचा विकास, विज्ञानाची प्रगती व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं ना की विज्ञानामध्ये तपशील आहे, पण ज्ञानामध्ये तप आणि शील दोन्ही आहे. मी वारंवार उल्लेख केला की औपचारिक शिक्षण पाहिजे तसं अनौपचारिक शिक्षणही पाहिजे. फॉर्मल अँड इनफॉर्मल. जे 4 भिंतीत देता येत नाही, म्हणजे वर्गामध्ये देता येत नाही, म्हणून तर आमच्या माडगुळकरांनी बिनभिंतीची शाळा लिहून ठेवलं ना. निसर्गातून तुम्हाला उदंड शिकायला मिळतं. इतिहास केवळ पाठ्यपुस्तकातून शिकवता येत नाही. तो किल्ले रायगडवर नेलं की मग कळतं शिवरायांनी स्वराज्य कसं निर्माण केलं असेल. तेव्हा 4 भिंतींच्या पलीकडचं जग सुद्धा विद्यार्थ्यांना वारंवार दाखवलं पाहिजे. हे एक प्रकारचं अनौपचारिक शिक्षणच असतं. असं अनौपचारिक शिक्षण देणारे आमचे संत किती मोठे होते म्हणून सांगू. जीवनाची छोटी छोटी सूत्र इतकी सुंदर मानवांना त्यांनी शिकवलेली आहेत, आणि ती पाठ्यपुस्तकामध्ये असतात विद्यार्थ्यांसाठी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ तुकोबांनी शिकवलं, किती सुंदर आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. किंवा समर्थ रामदासांनी शिकवलं ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. वन्नितो चेत वावा रे, चेतविताची चेततो. यत्न हाच देव जाणावा. समर्थांनी किती सुंदर शिकवलेलं आहे. प्रयत्नांनी काय साध्य होत नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. असं सामर्थ्य त्या प्रयत्नात यत्नांमध्ये आहे. म्हणजे लोक शिक्षक असलेल्या आमच्या संतांनी किती सोप्या भाषेमधून, प्रादेशिक भाषांमधून हे प्रत्येक प्रांतात घडलेलं आहे बरं का. भारतातल्या सगळ्या संतांनी म्हणजे लोकशिक्षकांनी असं शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांनाही दिलेलं आहे. समर्थ रामदास बघा मुलांना कसं शिकवतात. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला. अशी जीवन मूल्य किती सहजपणे संतांनी प्रदान केलेली आहेत. या लोकशिक्षकांचं आपल्यावरचं ऋण कधीही न फिटणार आहे, हेही आपण ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. हे शिक्षकांना प्राधान्यानं लक्षामध्ये यायला पाहिजे. आज दुर्दैवानं असं झालेलं आहे की जे अत्यंत बुद्धिवान असे विद्यार्थी आपल्याकडे पदवी मिळवतात, पदव्युत्तर शिक्षण घेतात, त्यांना पहिल्यांदा डोहाळे असतात की परदेशामध्ये जायचं. परदेशामध्ये संधी मिळाली नाही तर मग IT क्षेत्र आहेच आहे, लठ्ठ पगार मिळतो, बस त्याच्यावर ते तृप्त असतात. खरं तर जे बुद्धिवान आहेत त्यांच्या मनामध्ये असं यायला पाहिजे, मी चांगला शिक्षक होईल. बुद्धिमंतांनी या क्षेत्राकडे यायला पाहिजे. बरं, आज आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये. महिनाभर मनुष्य सुखाने राहू शकेल इतका चांगला पगार आता माध्यमिक शिक्षकाला सुद्धा मिळतो. तेव्हा जे हुशार विद्यार्थी पदवी मिळवतात, पदव्युत्तर शिक्षण घेतात, त्यांनी आग्रहाने या क्षेत्राकडे, शिक्षण क्षेत्राकडे वळलं पाहिजे. भारतीय शिक्षणाची ही परंपरा आहे. पूर्वी तर 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर शिक्षक शिकवायलेत, त्यांना आचार्य म्हटलं जात असे, कारण तेवढं त्यांचं ज्ञान प्रगल्भ झालेलं होतं. म्हणून माझं तर आवाहन आहे, आव्हान नव्हे बरं का, आपल्याकडे दोन्ही शब्द सारखेच वापरतात. आवाहन म्हणजे अपील, आव्हान म्हणजे चॅलेंज. चॅलेंज नाहीये, आवाहन आहे की जे बुद्धिवान लोक आहेत त्यांनी इकडे वळावं, शिक्षण क्षेत्रामध्ये यावं. त्याचा उपयोग इतका आहे की पुढली पिढी कृतज्ञ राहील, पुढल्या पिढीला चांगले संस्कार मिळतील. तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग हा शिक्षण क्षेत्राला होईल. केवळ लठ्ठ पगाराची नोकरी असं तुच्छ ध्येय
निदान बुद्धिवंताने तरी आपल्या डोळ्यापुढे ठेवू नये. आमच्याकडे इंटेलेक्च्युअलची व्याख्याच मोठी चमत्कारिक केली जाते. जो उच्च शिक्षण घेतो आणि लठ्ठ पगाराची नोकरी मिळवतो तो इंटेलेक्च्युअल, त्याला समाजामध्ये मान असतो. हा कसा काय इंटेलेक्च्युअल? बुद्धिवंत त्याला म्हणतात की जो उत्तम प्रकारचं शिक्षण तर घेतोच, पण ज्याचं चरित्र हे विशुद्ध असतं, गुणसंपन्न असतं, जीवन मूल्यावर अधिष्ठित असतं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग तो राष्ट्राच्या उभारणीसाठी करतो, त्याला इंटेलेक्च्युअल म्हटलं पाहिजे, त्याला बुद्धिवंत म्हटलं पाहिजे. सावरकरांनी म्हटलंय ना काव्यामध्ये, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. अहो, या बुद्धीचा उपयोग राष्ट्राच्या उद्धारासाठी झाला नाही तर ती विद्या भारभूतच आहे. काय उपयोग आहे ते विद्येचा? म्हणून आमच्या शहाण्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्राकडे यायला पाहिजे. नवीन नवीन प्रयोग करायला शिकलं पाहिजे की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना नवीन काही मिळू शकेल. दुसरी गोष्ट अशी की फार कमी शिक्षक संशोधनाकडे वळतात. संशोधन हे क्षेत्र आपल्या राष्ट्रामध्ये दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे. अध्ययन जसं आहे, अध्यापन जसं आहे, तसे त्याचे पुढचे 2 प्रधान पैलू आहेत. त्यातला एक आहे एक्सटेन्शन, विस्तार, आणि त्याच्याही पुढे ते म्हणजे संशोधन. कारण अध्ययन, अध्यापन, विस्ताराला बैठक कशाची? ती संशोधनाची पाहिजे. आपल्या राष्ट्रामध्ये मूलभूत संशोधन, मग तो कुठलाही विषय घ्या, फार कमी प्रमाणात झालेलं आहे. तुलनात्मक संशोधन, कंपॅरेटिव्ह रिसर्च फार कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे. खरं तर काही मंडळी PhD करतात, डॉक्टरेट मिळवतात, पण डॉक्टरेट झालं की त्यांना वाटतं बस आयुष्याची इथे कर्तव्यता झाली. खरं तर PhD ही पदवी मिळवणं म्हणजे संशोधनाचा प्रारंभ आहे एका अर्थानं. त्याच्या पुढे खरं संशोधन करायला शिक्षकांनी सुद्धा प्रवृत्त व्हायला पाहिजे. पूर्वी असे शाळांमध्ये सुद्धा डॉक्टर झालेले शिक्षक असत, शिकवत असत की ज्यांच्या नावाचा दरारा असे आणि त्या प्रकारचं शिक्षण ते विद्यार्थ्यांना प्रदान करत असत. भारतीय शिक्षण परंपरेचा हा गौरव आहे. संशोधनाची उपेक्षा ज्या राष्ट्रामध्ये होते त्या राष्ट्राची प्रगती होत नाही. म्हणून तर आज संशोधनाला, त्याच्या उपयोजनाला एवढं प्राधान्य आत्ताचे पंतप्रधान भारताचे मोदींनी दिलेले. त्याच्या मागचं रहस्य हेच आहे की संशोधनच जर आपण केलं नाही तर मेक इन इंडिया कसं यशस्वी होईल मला सांगा? या राष्ट्रामध्ये चांगलं निर्माण कसं होणार? संरक्षणाची जी साधनं आपल्याला लागतात ती संशोधनातूनच निर्माण होणार. कोणतंही क्षेत्र घेतलं तरी संशोधनाशिवाय त्यातून काही नवीन निर्मिती होऊच शकत नाही, कारण विचारांना धुमारीच फुटणं शक्य नाही. म्हणून संशोधनाचं क्षेत्र आपल्या या राष्ट्रामध्ये तसं दुर्लक्षित राहिले, उपेक्षित राहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची कमिशन्स आली. अगदी 64 साली 1964 कोठारी कमिशन आलं. कितीतरी मूलभूत गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. स्त्रियांच्या शिक्षणाचा वेगळा विचार केलेला आहे, पण आपल्याकडे हे घडत नाहीये. कुठेतरी राज्यकर्त्यांनी जी योजना आखलेली आहे ती तळागाळापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाहीये. याच्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांना औपचारिक व्यासपीठ आणि अनौपचारिक व्यासपीठ दोन्हीवरून विशेष प्रयत्न, खरं तर भगीरथ प्रयत्न करावा लागणार आहे. संशोधनाविषयी मी आपल्याला आग्रहाने सांगतोय. आपल्या राष्ट्राची परंपरा संशोधनाची आहे. ती आक्रमणाच्या कालखंडात सगळी मोडून गेली आणि केवढं प्रचंड संशोधन प्रत्येक क्षेत्रामध्ये झाले. सुश्रुत चरकाचे उल्लेख वाचले तर मन आश्चर्याने थक्क होतं. अगदी ऋग्वेदापासूनचे उल्लेख आहेत की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृत्रिम हातपाय जोडले जात असत, डोळ्याच्या सूक्ष्मतम शस्त्रक्रिया होत असत, मेंदूच्या शस्त्रक्रिया होत असत,
इतकंच काय, पण आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की प्लॅस्टिक सर्जरी करून तरुण स्त्रियांच्या मुखावर, गालावर खळी निर्माण केली जात असे. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र किती प्रगत असेल, केवढं संशोधन केलं असेल आपल्या राष्ट्रामध्ये. आपल्याला हेही ऐकून अधिक आनंद होईल की स्त्रिया सुद्धा अग्रगण्य होत्या संशोधनामध्ये. वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे की विश्वामित्रांनी जी 100 अस्त्र प्रभू रामचंद्रांना प्रदान केली, दिली, ती 100 अस्त्र 2 स्त्रियांनी निर्माण केलेली होती. एका स्त्रीचं संशोधिकेचं नाव आहे जया आणि दुसरीचं नाव आहे सुप्रभा. यांनी ती प्रचंड अस्त्र निर्माण केलेत. म्हणजे विज्ञानामध्ये काय प्रचंड प्रगती या स्त्रियांनी संशोधनाच्या माध्यमातून केली असेल पहा. तेव्हा पुरुषांच्या बरोबरीने संशोधन क्षेत्रामध्ये स्त्रिया सुद्धा अग्रगण्य होत्या असं लक्षात ठेवलं पाहिजे. ही भारताची परंपरा आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे. आणि असे आदर्श शिक्षक आपल्याला निर्माण करावे लागणार आहेत. म्हणून तर आदित्य प्रतिष्ठान जे वैश्विक संत भारती निर्माण करायचं ध्येय मनामध्ये घेऊन वाटचाल करते, त्या वैश्विक संत भारतीमध्ये असे आदर्श शिक्षक ज्यांचं चौफेर वाचन आहे, ज्यांनी चौफेर संशोधन केलेत, असे शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक निर्माण व्हावेत. हा सुद्धा प्रधान ध्येयांमधला एक प्रधान ध्येय आणि हेतू आहे. हे घडलं पाहिजे आपल्या राष्ट्रामध्ये. आपल्या राष्ट्रामध्ये बुद्धिमत्तेला उणीव नाही आहे. आपल्याकडे शिक्षकांना कमतरता नाही आहे. पण जर शिक्षणाची गोडी असेल तरच या क्षेत्रामध्ये यावं. विद्यार्थ्यांवर प्रेम करता येत असेल तरच यावं. विषयाचं परिपूर्ण ज्ञान असेल तरच यावं. अध्यापनाची उत्तम कला असेल तरच यावं. संशोधनाची आंतरिक प्रवृत्ती असेल तरच यावं. हे जर केलं तर मग पहा, चांगले जर विद्यार्थी पदवी घेऊन या क्षेत्राकडे वळले, जसे IT इन्फोसिसला जातात तसे या क्षेत्राकडे वळले, तर संशोधनाला प्रचंड योगदान देते. आज बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या राष्ट्राची बुद्धी ही परदेशी लोकांसाठी काम करत राहते. आपल्या राष्ट्रासाठी त्यांची बुद्धी उपयोगात येतच नाही. आमचे अनेक विद्यार्थी रात्रभर जागून काम करतात की ज्यांनी पदवी मिळवली, पदव्युत्तर आहेत, पण तिकडे परदेशात दिवसही आमची रात्र असताना रात्रभर जागून तिकडे शिकवत राहतात. मग त्यांच्या बुद्धीचा आपल्या राष्ट्राला काय उपयोग? परकीय चलन त्यातून काही निर्माण होत असेल अशा मोठ्या संस्थांमधून, पण शेवटी आपल्या राष्ट्राला योगदान म्हणजे केवळ परकीय चलनापुरतं नाही आहे. ते संशोधन, अध्ययन, अध्यापन, विस्तार हे 4 स्तंभ आहेत सगळे शिक्षण पद्धतीचे. ते अत्यंत प्रगत असले पाहिजेत आणि त्याला त्या विद्यार्थ्यांचं योगदान हे नित्य मिळालं पाहिजे. आपल्या राष्ट्रामध्ये याचं सर्वंकष चिंतन झालेलं आहे. मूल्य शिक्षण हवं, खेळाचं शिक्षण हवं, जीवनमूल्य दृढीकरण व्हावं म्हणून त्याचं शिक्षण व्हावं, सद्गुणांची जोपासना ते वर्धिष्णू व्हावेत म्हणून शिक्षण हवं. अहो, जगामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक समित्या नेमल्या गेल्या आणि वारंवार शिक्षणामध्ये जीवनमूल्य कोणती असावी त्याचं चिंतनही झालेलं आहे. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की अगदी आपल्या भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये ज्या 26 सद्गुणांची मालिका भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली आहे, त्यातले बरेचसे सद्गुण त्या आंतरराष्ट्रीय जीवन मूल्यांमध्ये घेतले गेलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम, तिथपासून अगदी शुचिता अद्रोहम नातिमानिता इथपर्यंत ती दैवी संपत्ती म्हणजे सद्गुणांचं कौतुक भगवंतांनी जे सांगितलं, त्यातले बरेच सद्गुण जीवन मूल्याच्या रूपामध्ये आता आंतरराष्ट्रीय समितीने सुद्धा अनेक समितींनी मान्य केलेले. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. आपलं सगळं शिक्षण
विज्ञानाधिष्ठित कधीही करू नका. ज्ञान विज्ञानाच्या समन्वयावरच आपल्याला आपल्या राष्ट्राची प्रगती करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यासक्रम, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास यातून फुलून आलेला असला पाहिजे. अरविंद काय, टागोर काय, विवेकानंद काय, टिळक काय, सगळ्यांचा आग्रह हाच होता की आपला सगळा अभ्यासक्रम असा असला पाहिजे की संस्कृतीतून आपल्या त्याला धुमारे फुटलेले असले पाहिजेत. ते जोपर्यंत होत नाही आणि भलताच अभ्यासक्रम आपण उराशी कवटाळून बसतो तोपर्यंत समाज राष्ट्राची प्रगती होणं शक्य नाहीये. म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आमूलाग्र पालट व्हायला पाहिजे. आता शिक्षकांच्या कदाचित लक्षात येईल किंवा लक्षात असणारच की आपल्या खांद्यावर केवढं उत्तरदायित्व आहे. शिक्षक इतका बदल घडवू शकतात, काय सांगू आपल्याला. शिक्षकाचं स्थान हे आढळच आहे. शिक्षकाला पर्याय नाहीये. पुस्तकं वाचून जर विद्यार्थी पास तसं होऊ शकत नाही. शिक्षकांनी शिकवावं लागतं, उलगडून दाखवावं लागतं. एखाद्या दर्पणाप्रमाणे, आरशाप्रमाणे त्याला ज्ञान दाखवावं लागतं. त्यावेळेला ते विद्यार्थ्याला कळतं. म्हणून शिक्षकाची गुणवत्ता, शिक्षकाची थोरवी ही भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून तर त्याला, गुरुला, आपल्या शिक्षकाला अगदी प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी सादर वंदनच केलेलं आहे. आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने एकच तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो आणि विरमतो. आम्ही आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही प्रयोग करतो त्याच्यामध्ये एक प्रयोग असा आहे की भारताचा नकाशा विद्यार्थ्यांना देतो. पण तो देताना नकाशाची रचना अशी असते की प्रांत वेगळे करता येईल, टेबलावर पसरायचे, सगळे विस्कळीत करायचे एकत्र आणि मग विद्यार्थ्याला सांगायचं तुला 30 सेकंद वेळ आहे आणि तेवढ्यामध्ये तुला भारताचा नकाशा जोडायचा आहे. सगळे विद्यार्थी घोटाळे करतात असं लक्षात आलं. मग मुंबईच्या जागी चेन्नई जाते, चेन्नईच्या जागी कोलकाता येतं, कोलकात्याच्या जागी मुंबई जाऊन पोचते. सगळी उलथापालथ, म्हणजे राज्य कुठेतरी जोडली जात. एकच वर्ष असं की ज्या वेळेला एका विद्यार्थ्याने, मला आठवते, 10-15 सेकंदात तो भारताचा नकाशा लावला. त्याला म्हटलं कसं केलं सर? तो म्हणाला सर तुमची युक्ती कळली मला काय आहे ते. म्हटलं सांग काय आहे? तो म्हणाला या भारताच्या नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र आहे. मी तो फक्त मनुष्य जोडला, मनुष्य जोडल्याबरोबर राष्ट्र जोडलं गेलं. बस, मला वेगळं काही करावं लागलं नाही. शेवटी शिक्षणाचं ध्येय अंतिम तरी काय असतं? ही राष्ट्रीय प्रवृत्ती त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. हो, मी भारतीय आहे, मला अभिमान आहे या राष्ट्राचा, इथल्या परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, धर्माचा. जे जे मला इथून परंपरेने मिळाले त्याचा गौरव माझ्या चित्तामध्ये. हे असं राष्ट्रीयत्व कुठेतरी निर्माण व्हावं लागतं, जे परदेशामध्ये अग्रहाने त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करतात. माणूस जोडला की राष्ट्र जोडलं गेलं. असं शिक्षण शिक्षकांनी द्यावं आणि त्यातून आपल्या नवराष्ट्राची निर्मिती करावी. आज आपण त्या दिशेनं एक असं छोटं समाधान काही मनामध्ये आहे, आपण त्या दिशेनं पावलं टाकायला प्रारंभही केलेला आहे. हेच घडो अशी प्रार्थना जगन्नियंतेच्या चरणी करूया आणि त्याला आपलं वचन देऊया की त्यासाठी आम्ही सगळे शिक्षक औपचारिक अनौपचारिक माध्यमातून अथक परिश्रम करू आणि नवीन भारताची निर्मिती करू. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.